संपादक सरिता कौशिक यांची भूमिका मांडतायत. सरिता. धन्यवाद पूर्वी. नीटच्या परीक्षेत पेपर लीक होणे ही पहिली वेळ नाही. सीमित पद्धतीनं का होईना पण अगदी असंच 2024 मध्ये सुद्धा घडलं होतं आणि लगेच 2026 मध्ये असं परत होऊ शकतं. हा प्रकार अधिकच गंभीर होतो. खरं तर नीटच्या पेपर लीकचा मुद्दा आधीच उचलला गेला होता. केंद्र सरकारनं त्याची चौकशी केली. झालेले आरोप खरं आहेत हे सिद्ध झाल्यावर परत परीक्षा घेण्याचा निर्णय आज जाहीर झालाय. नीट ही देश पातळीवर घेतल्या जाणारी आपल्या देशाची सर्वात मोठी परीक्षा आहे. 2024च्या पेपर लीक नंतर सर्वोच्च न्यायालयानं सरकारने नियुक्त केलेल्या राधाकृष्णन कमिटीला परीक्षेच्या पेपर्ससाठीच्या सुरक्षेचे नियम अधिक कडक करण्याचे आदेश दिले होते. तसेच पेपर प्रिंट करण्याची आणि पेपर वाहतुकीची प्रक्रिया सुद्धा अधिक नियंत्रित असावी ह्यासाठी सुद्धा पावलं उचलायला सांगितली होती. विद्यार्थ्यांची आयडेंटिटी तपासण्याची पद्धत सुद्धा जास्त चांगली असावी असे आदेश कोर्टानं दिले होते. आणि तरीही पेपर लीक झालाय. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली झाली असं आपण गृहीत धरू शकतो. सरकारसाठी तर ही खूप मोठी नाचक्की आहेच. 23 लाख विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या अडचणी सुद्धा यामुळे निर्माण झाल्या आहेत. त्यांचा मनस्ताप तर सोडूनच द्या. पण सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या देशातील सर्वात मोठ्या परीक्षेचे अवमूल्यन झालंय. आज आरोपी पकडला गेलाय. त्याला शिक्षा पण होईल. पूर्ण रॅकेट समोर आलाय. याला आपण पेपर फुटीचा पोस्ट मॉर्टम म्हणू शकतो. पण परीक्षा, त्यावरचा विश्वास आणि एकूणच प्रक्रिया ह्यावर परत विश्वास कसा बसणार? परीक्षेचं आरोग्य सुदृढ कसं होईल याची हमी कोण देणार?